नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। डी जांबोटी मल्टीपर्पज कोऑप सोसायटी लिमिटेड या संस्थेचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा डी जांबोटी मल्टीपर्पज कोऑप सोसायटी लिमिटेड जांबोटी या संस्थेचा दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम संस्थेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष विलासराव बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे, संस्थेचे संचालक पुंडलिक नाकाडी, अण्णासाहेब कुर्तुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण कारवेकर, ॲडव्होकेट ईश्वर गाडी हे मान्यवर मंडळी उपस्थित होते। या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थेचे कायदा सल्लागार ॲडव्होकेट केशव कळेकर यांना वाढदिवसानिमित्त केक कापून व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। सुरुवातीला संस्थेचे सेक्रेटरी दिलीप हन्नूरकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक भाषण संचालक बहिरू पाटील यांनी केले। यावेळी प्रमुख पाहुणे प्रकाश देशपांडे, संचालक पुंडलिक नाकाडी, पत्रकार वेगगिरी, पत्रकार वासुदेव चौगुले, विराजी कोराडे यांची भाषणे झाली। शेवटी समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन विलासराव बेळगावकर यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी संस्थेचे संचालक विद्यानंद बनोसी, पांडुरंग नाईक, शाहू गुरव, यशवंत पाटील, हनुमंत काजुनेकर, खाचाप्पा काजुनेकर, पुंडलिक गुरव, बी.एस. कुर्लेकर, भरमानी नाईक, सरस्वती पाटील, जी.व्ही. इंगळे हे सर्व संस्थेचे संचालक व खानापूर शाखेचे मॅनेजर सूर्यकांत बाबशेठ, गोविंद चिखलकर तसेच कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता। कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकार प्रकाश देशपांडे बोलताना म्हणाले की सहकार चळवळ ज्यावेळेला अस्तित्वात आली ती 1904 साली अस्तित्वात आली। त्याच्यानंतर सहकारी संस्था सुरू झाल्या आणि आमच्या खानापूर तालुक्याचा विचार केला तर सहकार चळवळ 1904ला अस्तित्वात आल्यानंतर 1917 साली पहिली सहकारी बँक म्हणजे पहिली सहकारी सोसायटी खानापूर सहकारी सोसायटी नावाने सुरुवात झाली आणि त्याचंच रूपांतर 2021 साली खानापूर कोऑपरेटिव्ह बँकेत झालं। आणि ह्या खानापूर कोऑपरेटिव्ह बँकेनंतर ह्या तालुक्यात म्हणजे लोकांना क्रेडिट म्हणजे लोकांना पत पुरवणारी एकही सहकारी संस्था नव्हती, तर ती सहकारी संस्था काढण्याचं धाडस आता जे संस्थापक चेअरमन आहेत विलास बेळगावकर यांनी दाखवलं। आज आपल्याला माहिती आहे, आज सकाळी तुम्ही प्रस्ताव पाठवला सोसायटीचा 1 तासात तुम्हाला परमिशन मिळते, पण विलास बेळगावकरनी अशा वेळेला सोसायटी काढली की त्यावेळेला सोसायटीला परमिशन द्यायचं जे प्रोसिजर होतं ते इतकं अवघड होतं की सहजासहजी सोसायटीला इतक्या सोप्या पद्धतीने हे मिळत नव्हती। त्यावेळेला आता सहकारी संस्थाला असिस्टंट रजिस्ट्रार किंवा डेप्युटी रजिस्ट्रार परमिशन देतो, पण त्यावेळेला जॉईंट रजिस्ट्रारच्या परवानगीशिवाय ह्याला रजिस्ट्रेशन होत नव्हतं आणि त्या काळात तो जांभोटी भाग बघितला तर अत्यंत गरीब, पण तशाही परिस्थितीत अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांना जे सगळे प्रामाणिक सवंगडी मिळाले त्यांच्या साथीने त्यांनी 1993 साली खानापूर तालुक्यातली पहिली सहकारी पतसंस्था जांभोटी कोऑपरेटिव्ह सोसायटी या नावाने स्थापन केली आणि खरोखरच गेली 33 वर्ष झाली त्यांनी ही संस्था अत्यंत प्रामाणिकपणे चालवलेली आहे। कुठे स्वतः असो किंवा त्यांचे संचालक मंडळ हे अत्यंत प्रामाणिक आहे, कर्मचारी वर्ग पण जिद्दी आहे। आणि ह्या सोसायटी चालू करत असताना खरोखर ज्या ठिकाणी जो कठीण काळ होता, ज्या वेळेला बेळगाव साहेबांनी या सोसायटीची स्थापना केली आणि शेअर जमा करण्याचं काम हाती घेतलं, त्याच वेळेला ज्या आपल्या तालुक्यामध्ये ज्या कृषीपतीन सोसायट्या होत्या ह्या सर्व सोसायट्या लॉसमध्ये गेल्या होत्या आणि त्याचबरोबर आपल्या भागामध्ये काही लोकांनी साखर कारखाना काढतो किंवा काजू फॅक्टरी काढतो असं सांगून या ठिकाणी बरेच शेअर जमा केले होते आणि ते शेअर जमा करून झाल्यानंतर त्या ठिकाणी ते कुठलाही प्रकल्प झाला नव्हता आणि त्याच वेळेला बेळगाव साहेबांनी हे शेअर जमा करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर शेअर जमा करण्यासाठी फिरत होतो। प्रत्येकाच्या तोंडातून यायचं की अमुक लोकांनी चंद्रगीला एक प्लॅस्टिक कारखाना काढला होता, त्या लोकांनी या ठिकाणी येऊन इथनं शेअर जमा करून नेले होते, त्यांनी पण इथं काय केले नव्हते। काजू फॅक्टरी काढतो म्हणून या ठिकाणी शेअर जमा केले, काजू फॅक्टरी चालू नव्हती आणि त्याचबरोबर या कृषीपतीन सोसायट्या संपूर्ण लॉस झालेल्या म्हणजे जवळजवळ मोडकळीस आलेल्या अशा परिस्थितीमध्ये बेळगावकर साहेब ही सोसायटी काढतो म्हणून ज्या वेळेला शेअर जमा करत होते, प्रत्येक लोकांच्या तोंडून येत होतं की ज्यांनी शेअर जमा केले त्यांनी कुणीही चालू केले नाही आणि अशा दुर्गम भागामध्ये बेळगाव साहेब आता हे
सोसायटी स्थापन करालेत आणि चालू करालेत आणि हे शक्य होणार नाही अशी लोकांची समजूत होती. तरी पण त्या ठिकाणी आम्ही लोकांकडून समजावून सांगून रात्रभर फिरून त्यांच्याकडनं जे शेअर जमा केले आणि 1993 दिवशी रोजी त्या ठिकाणी ही संस्था उभारण्यात आली. आणि 1993 साली जांबुबोटी किंवा खानापूरचाच पुरा तालुक्याचा मागासवर्गीय तालुका म्हणून सगळी राज्यात गणला गेलेला होता. कुठला विकास नव्हता. अशा परिस्थितीत किंवा सहकार चळवळ पूर्ण मोडखळीस आलेल्या स्थितीत असताना बेळगावकरच्या माध्यमातून सगळ्या सहकार्याने जांबोटीसारख्या दुर्गम भागात, आज जरी आम्ही जांबोटीला 20 मिनिटात पोहोचत असलो तरी त्यावेळेला जांबोटीचा भाग हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जात होता. आणि त्यांनी ती संस्था सुरुवात केली. आणि आज नाकाडी साहेबांनी सांगितले की असं संस्थेचा पूर्ण वाटचाल कुठल्या पद्धतीने झाली. आणि आज संस्थेचा परीघ फार मोठा वाढवलेला आहे. खानापूर सह इतर ठिकाणी त्यांच्या ब्रँचेसनी सुरुवात काढलेल्या आहेत. मला बेळगावकरांचं तर कौतुकच करायचं वाटतंय. मात्र त्याचबरोबर जे संचालक मंडळ आहेत त्यांनी फार मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. मी बेळगावकरांच्या जवळ आहे, सगळ्यांच्या जवळचा आहे. राजकारणाचे काही टप्पे काही हे बघितलेत, मात्र पूर्ण राजकारण त्यांनी बाजूला ठेवून संस्थेत कुठलंही राजकारण न आणता संस्थेच्या बाबतीत प्रगती कशी होईल हाच एक ध्यास ठेवून त्या सर्व संचालकांनी जे काय काम केलेलं आहे त्याचं खरोखर वाखाणण्यासारखं आणि कौतुक करण्यासारखं आहे. सामाजिक काम म्हणून मी 1987 साली जेव्हा जिल्हा परिषदेला मेंबर म्हणून आलो, त्याच्या आधी मी शिक्षक होतो हायस्कूलमध्ये. म्हणजे सोडून मी जेव्हा ह्यात पडलो राजकारणात, त्या समितीच्या आमच्या राजकारण म्हणायला हरकत नाही, पण राजकारण नव्हे ते पण चळवळीत पडलो. आणि या चळवळीतनं काम करता करता मी बघत राहिलो की आमच्या ज्या भागातून मी आलो त्या भागातल्या एकूण शेतकऱ्यांची, सर्वसामान्य माणसांची परिस्थिती आणि एकूण भागाची स्थिती बघितल्यानंतर सरकारकडे भांडून का होणारं काम नाही, पण आपण थोडं सहकारातून सुद्धा किंवा लोकांच्या माध्यमातून आपण काय तर करता येईल, शक्य होईल का हा विचार करून जेव्हा मुंबईला मी त्या चळवळीत जात होतो मोर्चा आंदोलनाला, त्यावेळी तिथं प्रत्येक गल्लीमध्ये मोठे मोठे बोर्ड बघणार, पतसंस्था, हे सगळं इतकं महाराष्ट्रामध्ये होतं तर आमच्याकडे काय होत नाही हा एक विचार डोक्यामध्ये घेऊन मी या ठिकाणी चौकशी करून कामाला लागलो. देशपांडे साहेबांनी सांगितले त्यावेळी परवानगी मिळवणं एवढं सोपं नव्हतं, फार कठीण होतं. मला 1.5 वर्ष लागले धावपळीत. त्या 1.5 वर्षानंतर मला ती परवानगी मिळाली आणि ते आम्ही उभं केलं. त्यामुळे लोकांकडे पैसे नव्हते. 500 रुपये शेअर घेण्यामध्ये लोकांची आमच्या भागाच्या फार अवस्था कठीण होती. पण तशा परिस्थिती मी ते लोकांकडे करून आम्ही केला प्रयत्न. या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आणि मला आनंद वाटत आहे की गेल्या 32 वर्षामध्ये जांबोटी सोसायटीमध्ये जसं मला सांगितलं एकही निवडणूक झाली नाही. आणि यांना सांगितलं तरी संचालक लोक ऐकत नाही. मलाच त्यांनी चेअरमन ठेवलं आहे. आता काही वेळा मला नको बदला म्हणजे ते ऐकत नाहीत आणि माझ्या खांद्यावरती धुरा ठेवलेली आहे. त्या सगळ्यांचा भक्कम पाठिंबा आहे. त्यावेळी मला ते सोपं गेलं आहे. पण तरीसुद्धा ही सोसायटी चालवत असताना आजच्या काळामध्ये फार मोठी आव्हानं आहेत सरकारी चळवळीपुढे. एकूण सरकारची धोरणं आणि एकूण अर्थव्यवस्थेतले जे एकूण चढउतार आहेत किंवा एकूण अर्थव्यवस्थेची आर्थिक धोरणं जे आहेत त्या सगळ्याचा परिणाम सहकारी संस्थांवर फार मोठ्या प्रमाणात होतोय आणि याच्या पुढे मोठा होणार आहे. तर कसं आहे की एक वेळ आपल्या सरकारी बँका होत्या, त्या सरकारनं आपल्यापर्यंत त्यांनी लोकांना मदत केली. मग सहकार चळवळ हळूहळू सांगितलं 1904 ला गुजरातमधून ही चळवळ सुरुवात झाली आणि वाढत गेली. आमच्या तालुक्यात त्यावेळी लोकांनी म्हणजे खानापूर सहकारी सोसायटी नावाची संस्था 1919 स्थापन केली होती. त्याच्यानंतर आपल्याकडे कोणी सहकारी बँक झाली नव्हती. पण ह्या नवीन धोरणामध्ये आम्हाला वाटलं म्हणून आम्ही धाडस करून जांभोटी सोसायटी काढली. मला ते अधिकारी म्हटले, कलवी साहेब म्हटले म्हणून, ते आले तर बेळगावकर जांभोटी काढणार सोसायटी, तू काय भाडाची पानं बांधणार का म्हणाले मला. साहेब म्हटलं नाही, माझा विचार मी करणार काय ते म्हणून. आणि आम्ही ते सुरुवात केली. त्याला चांगलं यश गेलं, सगळ्यांनी सहकार्य केले आणि एक चांगलं काम झालं. तो आदर्श घेऊन बऱ्याचशा लोकांनी जांभोटी सोसायटी स्थापन झाली. याचा अर्थ आमच्याकडे का होऊ शकत नाही हा विचार लोकांच्या मनात आला आणि माझ्याकडून सोसायटीचा पहिला गुण जाऊन अनगोळमध्ये आदर्श सोसायटी आहे त्या अपासेबरोबर त्यांनी सोसायटी आमच्याकडे घेऊन माहिती काढली. सुरेश डुकरेंनी किन्याला काढली, जवाहर देसाईंनी मळेकडून सोसायटी काढली. त्यांनी माझ्याकडे सगळं माहिती घेतलं आणि त्यांनी अशा काही लोकांनी काढलेल्या लोकांना हे वाटलं की होऊ शकते म्हणून आणि झालं. हे फार चांगलं झालं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गंगा नदीच्या उगमापासून भारत देशाच्या सुपीकतेला आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्याच प्रकारे खानापूर तालुक्याचं सहकाराचं नंदनवन फुलवण्यात
बहरविण्यात ते टवटवीत ठेवण्यात ज्या सहकार संस्थेचा सिंहाचा वाटा आहे ती जांभोटी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी. आणि केवळच ते वर्षानं मोठे आहेत, अनुभवानं मोठे आहेत असं नव्हे, तर कामानं, व्यवहारानं, माणुसकीनं देखील ही संस्था आणि या संस्थेचे सगळे संचालक मोठे आहेत असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही आणि अतिशयोक्तही ठरणार नाही. विलासराव बेळगावकर साहेब यांनी अतिशय तरुणपणात म्हणजे कसलाही सहकार क्षेत्रात काम केलेला अनुभव गाठीशी पाठीशी नसताना त्यांनी समविचारी माणसांना सोबत घेऊन या ग्रामीण भागात जेव्हा राजकारणाच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा जांभोटी परिसर त्यांनी पिंजून काढला, त्यावेळेस तिथल्या समाजाचं ते दारिद्र्य, दैन्य, हालाकीची परिस्थिती आणि छोट्या छोट्या आर्थिक गरजांसाठी त्यांची पदोपदी होणारी कुचंबना, अडवणूक या सगळ्या गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या आणि त्यांचं ते संवेदनशील मन अस्वस्थ झालं. आणि त्यामुळे हे यातून मार्ग काढण्यासाठी सहकारा वाचून दुसरा कोणता पर्याय नाही असं त्यांना दिसलं. आणि त्यासाठी खरं तर हे खूप मोठं आपल्या सगळ्यांसाठी उदाहरण आहे की तुमच्याकडं समाजाच्या परिवर्तनासाठी, कारण आपण ज्या समाजात राहतो, वाढतो, मोठे होतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे आपल्याला ज्या समाजानं मोठं केलं आहे, घडवलं आहे, त्या समाजातील दीन दुबळ्या, दुःखी, कष्टी, उपेक्षित, शोषित, कष्टकरी शेतकरी, कामगार या समाजाचं दुखणं दूर करावं, त्यांचे त्रास दूर करावेत, त्यांच्या गरजांसाठी आपण कुठंतरी आपलं कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व हे आपण खर्ची घालावं असं वाटणं हे संवेदनशील मनाचं लक्षण आहे. आणि बेळगावकर साहेब हे मुळातच साहित्यप्रेमी आहेत, वाचनप्रेमी आहेत, शब्दप्रेमी आहेत. त्यांच्यावरती अक्षराचा, ज्ञानाचा खूप मोठा संस्कार झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी पुंडलिक नाकाडी साहेब, शंकर कुडतुरकर साहेब आणि इथं सगळी अनेक माणसं समविचारी या सगळ्यांना सोबत घेतलं आणि आपला हेतू त्यांना पटवून दिला. आणि 1993 साली 1 जानेवारी तर त्या दिवशी या सहकार संस्थेचं रोपटं लावलं. आणि 32 वर्षानंतर तर ही संस्था चांगलं काम करते आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवू शकतो, तर एक तर ताळेबंद पत्रक आहेच. त्या सगळ्या सहकारी संस्था ते ताळेबंद पत्रक प्रसिद्ध करतातच, नफा तोटा सगळ्या गोष्टी त्या दाखवतात. पण त्याहीपेक्षा एखादी संस्था निस्वार्थीपणे काम करते हे आपण कशाच्या आधारे ओळखू शकतो, तर त्या संस्थेत झालेल्या निवडणुकावरनं ओळखू शकतो. या संस्थेच्या आजपर्यंत 9 निवडणुका झाल्यात आणि 9च्या 9 निवडणुका बिनविरोध झाल्यात. यावरून आपल्याला कळून येतं या संस्थेनं किती मोठी मजल मारलेली आहे. त्यामुळे या संस्थेच्या आज मला वाटतं 7 शाखा आणि 1 मुख्य शाखा आपण ऐकत आहोत, बोलत आहोत आणि या संस्थेला शुभेच्छा देत आलेलो आहोत. अशाच पद्धतीनं यावर्षीचा देखील हा छोटा आणि सगळ्यात मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य विलासरावजी बेळगावकर, त्यांचे सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले आपले देशपांडे सर, या ठिकाणी असलेले सर्व माझे पत्रकार मित्र, भागधारक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज मोजक्या 25 लोकांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम जरी होत असला तरी खानापूर तालुक्यातील नव्हे कमी जिल्ह्यातील कमीत कमी 10 ते 20 हजार 10 ते 20 लाख लोकांच्या पर्यंत हा संदेश पोहोचवणारा कार्यक्रम या ठिकाणी माझ्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून जाणार आहे. आणि म्हणून अशा छोट्याशा कार्यक्रमाअंतर्गत आपल्या संस्थेची भरभराट नेण्यासाठी हा जो एक छोटासा पाऊल उचललाय, खरोखर या कार्याला मी त्यांचं कौतुक करतोय. भरपूर बोलायचं असलं तरी या ठिकाणी माझे मित्र वासुदेव चौगले, विवेक गिरी, देशपांडे साहेब यांनी बऱ्याचशा गोष्टी या संस्थेच्या बद्दल सांगितल्या. संस्थेचे संचालक मंडळ आपल्या संस्थेबद्दल भरपूर सांगतील, पण संस्थेच्या बाहेरचे लोक जेव्हा चांगलं बोलतात तेव्हा ती संस्था नक्कीच चांगली असते यात शंका नाही. म्हणून जांभोटी भागातल्या या दुर्गम अशा भागातून या संस्थेची प्रगती आणि संस्थेच्या चांगल्या वाटेवर नेण्याचा आणि त्या भागातील लोकांना न्याय देण्यासाठी जो यांनी प्रयत्न केलेला आहे, हाच प्रयत्न असा शतकोत्तर चालावा अशी शुभेच्छा देऊन आजच्या ह्या कार्यक्रमाला देखील शुभेच्छा देऊन माझे विचार मी